2 तास झाले माझ्या पुढे बसलो. तुम्हाला ध्यानात आलं का आपण कधी बसलो काय? आपण स्वर्गात आहे. आता स्वर्गात काय आहे मी तुम्हाला सांगितलं असतं पण अजून मी गेलो नाही. जेव्हा मी वर जाऊन तुम्हाला मिस कॉल करीन तेव्हा तुम्ही मला खालून रिंगा द्यायच्या येऊ का काय? सावध व्हा भाऊ, भजन करा. बायको मिळत नाही, नोकरी मिळत नाही आणि पोरांनो लई शिकू नका. आता मिळेल तो व्यवसाय करा. आणि बायका मिळत नाही. आता बायका जे राहिलेत लग्नाचे तुम्ही तो विषय जवळजवळ सोडून द्या. आता त्यात काही मजा नाही राहिली. आता रेंज गेली काहींची. व्हायरस आला त्यांना, व्हायरस. आणि बऱ्याच लोकांनी असा बोबाटा केलाय का मुली मिळत नाहीत. मुली मिळत नाहीत असं नाहीये, मुलीच्या क्वालिफाईड मुलगा नाही ही अडचण. गरीबाची मुलगी 12वी, कोण पोरगी 10वीच्या पोराला? 10वी 12वीचे सांड कोण खाते यांना? आता मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे, मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे, मी तुमच्या मुलासारखा आहे. आपण जर मुलगी चांगली शिकवली म्हणलं मूर्खाला पोरगी कशी देईन माणूस? लोक काय म्हणते माहिती का? लोक देत नाही हो मुलगी. कशी काय दिली? तू ओळू त्या मापात नाही काय बावळ्याचा बाजार नाही पोरगी. आता जे राहिले ते राहिले. ह्या आठवड्यात जेवढे पाहुणे येतील हा म्हणून टाका. कशी असो, मुकी असो, बैरी असो, भले पहिले तिला 2 पोरं असो, हा म्हणा. बायको नाही. विनोद समजू नका महाराज. जॅम झाले पोरांचे बाप. आणि 10 वर्षापूर्वी श्रीमंताला लोक मुलगी देत होते. आता लोक म्हणतात पैसा असू द्या, माणुसकी नाहीये. आता देत नाहीत लोक. 4-5 वर्षापूर्वी लोक म्हणायचे त्याला 2 GCB आहेत, एखादा 10 आहे, देऊन टाका. आता नाही. आता जी राहिली ती मंडळी जवळजवळ राहिलीच. आता तुम्हाला एकच पर्याय, मोबाईलच्या स्क्रीनला कोणता तरी फोटो ठेवणे, झोपाच टायमाला पाहणे. नाही झोप आली तरी नाही झोपेत. आणि दुसरा पर्याय मामाची मामीची पूजा करणे. बस त्या मामांकडे काबीज करेल. त्या मामाला आहे का रे? तुझ्या किती एक? तुला भाऊ नाही? तुला किती? 2. वा नशिबान तू. तुझ्या मामाला नाही का? मामाच लगीन झालं नाही. मामाच मोकळा